नमस्कार बालमित्रांनो, तुम्हाला माझी गोष्ट ऐकायला आवडते ना? तर आज मी परत एकदा सुंदर गोष्ट घेऊन आलेलो आहे. पण ती मनुष्याची नाही, बल्कि पंचतंत्राची आहे. आणि तुम्हाला नक्कीच ही गोष्ट आवडेल ही मला खात्री आहे. तर त्याची नाव आहे बोलणारी गुहा. एका जंगलात एक विशाल आणि ताकदवान सिंह राहत होता. शिकार हा त्याचा छंदच होता आणि तो हर दिवशी शिकार करायचा. त्यांनी एक दिवस शिकार केली नाही असं कधी होणार नाही, असं हे घडलेलंच होतं. पण एका दिवशी तो शिकारीला गेला. त्याला एकही शिकार मिळाला नाही. त्यांनी सुस्कारा दिला आणि म्हणाला, आज उपास घडला, जाऊ द्या, आपण उद्या तरी शिकार करू शकतो. तो आपल्या गुहेकडे येणारच. तेवढ्यात त्याचे लक्ष एका दुसऱ्या गुहेकडे गेले आणि तो त्याच्या मनात विचार आला, आपण जर या गुहेत कोणतं तरी भक्ष्य असेल तर आपलं पोट भरणारच आणि याचा उपास अवश्य नाही. सिंह त्या गुहेत ओलांडण्यात पाहतो, पण त्या गुहेत कोणीच नाही. तो आखी गुहेमध्ये जातो आणि आरशात पाहतो आणि परत एकदा सुस्कार देतो. तेवढ्यात त्याच्या मनात एक चुकती येते आणि तो म्हणतो, आता तर होतीये सायंकाळ, आता ह्या गुहेमध्ये जो पण प्राणी राहत असेल तो भक्ष्य माझ्याकडे चालून येत आहे आणि मी जर त्याला खाऊन टाकले तर आजचा उपास अवश्यच आहे. मी बरं झालं, देवानी मला हे चांगलं जेवण दिलं. तो आतमध्येच घडी घालून बसला आणि घडी घालून बसला तर पाहता पाहता तिथे एक कुल्हा आला. ती गुहा होती बल्लू कुल्ह्याची. आता तो चालत होता. तेवढ्यात त्याचे लक्ष जमिनीकडे गेले. तो डसकला. आश्चर्य वाटले. डायरेक्ट प्रत्यक्ष तिथे सिंह महाराजांचे ठसे. आता त्याला काही सुसेना. तो तर खूपच घाबरला. तेवढ्यात त्याला एक युक्ती आली. तो जोरात म्हणाला, गुहे ए गुहे. थोडा वेळ थांबला आणि परत म्हणाला, गुहे ए गुहे. आज तू बोलस का नाही जेव्हा मी म्हणतो गुहे ए गुहे? असा हे गुहेमध्ये घडी घालून बसणाऱ्या सिंहाला ऐकू आले. त्याला वाटले ही गुहा खरंच बोलत असेल, पण मी इथे असताना तिच्या तोंडातून आवाज सुटत नसेल. ह्याच्या बदले मीच बोलू तर? तो मधूनच बोलला, ये रे ये, आजचा दिवस कसा होता? आणि मग कोल्हा म्हणाला, हो राम राम भाऊजी, कसं मग? आता हे तर समजून घ्या की गुहा कधी बोलती का? राम राम, चलतो आम्ही. सिंह गुहेतून डोकावून पाहतो तर काय, कोल्हा आपला जीव घेऊन धूम पळत होता. धन्यवाद.